दोष गुणचिंतन माशु मुक्तवा, दुसऱ्याच्या दोषाचं आणि गुणाचं चिंतन कधीच केलं नाही पाहिजे. याने असं केलं, त्याने तसं केलं, अरे वेड्या तू कसं केलं हे बघणं पहिले. माणसं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यामध्ये एक नंबर असतात, पण एक वाक्य लक्षात ठेवा, जो दुसऱ्याकडे बोट करतो ना त्याचे 4 बोट त्याच्याकडे असतात. आपल्याला कोणी वाईट म्हणत असेल ना त्याला वाईट म्हणू द्या, टेन्शनच घेऊ नका. महाराज म्हणतात ना, निंदकाचे घर असावे भारतात, महाराष्ट्रात जिल्ह्यात तालुक्यात गावात नाही. कुठं असलं पाहिजे म्हणतात, शेजारी. कारण निंदक काय करतो, आपली निंदा जो करत असेल ना समजून जावा आपलं पाप रूपी गठोळ त्याच्या डोक्यावर घेतोय. म्हणून निंदा करणाऱ्याला बिलकुल घाबरू नका. कोणी म्हणत असेल ना तुम्हाला तुम्ही फार असं करता, म्हणू द्या त्याला, बिनधास्त निंदा करू द्या. बायकोला जर सांगितलं ना कपडे धुवून काढ, तर बायको म्हणते साबण संपलं, वॉशिंग मशीनचं लिक्विड संपलं, ते आणा. धोबी दादाकडे जर कपडे दिले ना तर धोबी दादा म्हणतात 50 रुपयाला शर्ट आहे महाराज. पण निंदक काय करतो, कपडेला साबणही मागत नाही, पाणी मागत नाही, पैसेही मागत नाही, आपले पापरूपी कपडे धुतो आणि आपल्याला स्वच्छ करतो, स्वतः नरकाला जातो आणि आपल्याला स्वर्गाला घालतो. जगात त्याच्यासारखा उपकारी कोणी नाहीये. म्हणून तर महाराज म्हणतात ना, असो ऐसे खळ फार मात याचे उपकार, मोल न घेता साबणी करती पातकाची धुनी. तो पैसेही मागत नाही, साबणही मागत नाही, पाप रूपी कपडे धुवून टाकतो, स्वतः नरकाला जातो आणि आपल्याला स्वर्गाला घालतो. जगात त्याच्यासारखा उपकारी कोणी नाही आहे. म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे. निंदकाच्या डोक्यावर लाखो पापियांचा भार असतो. मी नाही म्हणत, कबीर महाराज म्हणतात, ऐका. कबीरा निंदक ना मिले, पापी मिले हजार, एक एक निंदक के माथे पर लाखो पापियों का भार. एका एका निंदकाच्या मस्तकावर लाखो